नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा प्रणयकथेमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्रणयकथेला. मी बीच्या 3ऱ्या सेमिस्टरची परीक्षा संपवून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये घरी पोहोचलो होतो. तेव्हा घरामध्ये शीतयुद्धाचं वातावरण होतं. पप्पा आणि मम्मा एकमेकांशी कामापुरतेच बोलत होते. आल्या आल्या प्रवासाचा शीण असल्यानं मीही जास्त खोलात शिरलो नाही. दोघंही आपापल्या ऑफिसला निघून गेले. पप्पा एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जनरल मॅनेजर आहेत, तर मम्मा बँकेमध्ये ऑफिसर आहे. मी अंघोळ आणि जेवण आटपून दुपारी मस्त झोप काढली. पप्पा आणि मम्मा वरच्या हुद्द्यावर असल्यानं दोघांनाही घरी यायला तसा उशीरच होतो. जनरली संध्याकाळी 7 वाजतातच. एरवी मी कॉलेजच्या सुट्ट्या घरी आलो की संध्याकाळी घरी नसतोच. बऱ्याच दिवसांनी घरी असल्यानं जुन्या मित्रांसोबत मी वेळ घालवत असायचो. पण आज सकाळी पप्पा आणि मम्मामध्ये असलेल्या टेन्शनमुळे काय भानगड आहे याचा मला छडा लावायचा होता, म्हणून मी घरीच थांबलो. 10:30च्या सुमारास घराची बेल वाजली. आज दोघांपैकी कोणी लवकर कसं काय आलं या विचारानंच मी दार उघडलं तर समोर सुरेश काका. सुरेश काका म्हणजे पप्पांचा जिगरी दोस्त. अरे वा सुरेश काका, या ना. पण पप्पा आणि मम्मा यायचेत अजून. मला माहीत आहे, म्हणून तर आलोय मी बोलायला तुझ्याशीच. काम आहे तुझ्याकडे. सुरेश काका आत येत म्हणाले. मला आश्चर्य वाटलं, हे त्यांचं माझ्याकडे काय काम आहे. मी दरवाजा लावून घेतला. काका काय घेणार, चहा की कॉफी, मी त्यांना विचारलं. सुरेश काका ड्रॉइंग रूममध्ये सोफ्यावर बसले. अरे काही नको, फॉर्मॅलिटीज नको, राहू दे. बरं काय म्हणतोयस शौनक, कधी आलास? मी आज सकाळी आलोय. हो, काल मनोज बोलला होता मला. बरं शौनक, मला एक सांग, मनोज आणि माधुरीमध्ये काय झालंय? कुठे काय झालंय? मी मुद्दामच मला काहीही माहीत नसल्यासारखं दर्शवलं. हे बघ गड्या, तू कितीही नाही म्हणलास ना तरी दोघांमध्ये काहीतरी बिनसलंय आणि मला ते बघवत नाही. आता काकांना सगळं माहीत असल्यानं मलाही काही लपवण्याचा अर्थ नव्हता. काका, माझ्याही लक्षात आलंय ते सकाळीच, पण मी त्यांना जास्त काही विचारू शकलो नाही. मी त्यावर मार्ग काढलाय. तू यायचीच मी वाट पाहत होतो. तुला माहीत आहे, माझं ताडोबा फॉरेस्टला लागून फार्म हाऊस आहे ते. हो, बरेचदा पप्पांच्या तोंडून ऐकलंय मी. ताडोबाचा फॉरेस्ट ऑफिसर माझ्या चांगल्या ओळखीचा आहे. तर मनोज, माधुरी आणि तू उद्या माझ्या फार्म हाऊसला जाणार आहात. मी तिथं तुमची सगळी व्यवस्था करून ठेवली आहे. 3-4 दिवस तिथे राहा आणि जे काही त्या दोघांमध्ये बिनसलंय ते मिटवून टाका म्हणावं. पण काका, मम्मा आणि पप्पा तयार होतील का? मी त्या दोघांकडून आधीच कबूल करून घेतलंय. दोघांनीही 4 दिवसांची रजा टाकली आहे आणि तुमची कार न नेता मी माझी इनोवा आणि ड्रायव्हर देतो, त्यानं जा. पप्पांचे जिगरी दोस्त असल्यानं काकांनी कळवळीनं सगळी अरेंजमेंट केली होती. पप्पा आणि मम्मा येण्याची वाट न पाहताच सुरेश काका निघून गेले. सुरेश काका गेल्यावर थोड्या वेळानं पप्पा आणि मम्मा घरी आले. त्यातल्या त्यात जमेची बाजू म्हणजे दोघंही बरोबर आले. मला सकाळी जाणवलेल्या टेन्शनचा मागमूसही जाणवत नव्हता. कदाचित उद्यापासून ताडोबाच्या ट्रिपला जायचे म्हणून की काय, माझ्यावर वाईट परिणाम होऊ नये म्हणून ते अभिनय करत असावेत. रात्री जेवताना दोघांनीही माझ्या परीक्षेविषयी चौकशी केली. सगळे पेपर्स व्यवस्थित गेल्याचं मी त्यांना सांगितलं. त्यांनाही समाधान वाटलं. उद्या उठून तयारी करायची असल्यानं पप्पा लवकर झोपायला गेले. आता डायनिंग टेबलवर मी आणि मम्मा होतो. मम्मा, इज एव्हरीथिंग ऑल राईट? मम्मानं माझ्याकडे पाहिलं. एक क्षण तिच्या मोठ्या डोळ्यामध्ये वेदना तरळल्यासारखं झालं, पण तिने लगेच स्वतःला सावरून घेतलं. का रे शौनक, तुला असं का वाटतंय? नाही, उगाचच. हा प्रश्न विचारण्यामागे तुझा काय उद्देश होता? अगं मम्मा, सहजच. जाऊ दे, उद्या बोलू आपण. आता उशीर होतोय, लवकर उठायचं ना. सुरेश बाबूजींचा ड्रायव्हर येईल तेव्हा आपण तयार राहिलं पाहिजे, असं म्हणून मी मूळ विषयाला सोयीस्कररित्या बगल देत मम्माला कटवलं. मीही मग जास्त ताणून न धरता माझ्या बेडरूमकडे निघून गेलो. बेडरूममध्ये येऊन मी दार बंद करून घेतलं. दुपारी तशी झोप झाली होती, परंतु प्रवासाचा शीण काही पूर्णपणे गेला नव्हता. पटकन शर्ट आणि पॅन्ट काढून नाईट सूट घातला. रोज रात्री झोपताना मी मुठ्या मारायचो. हा माझा रिवाज होता.
कालची रात्र प्रवासात गेल्यानं माझा रोजचा शिरस्ता हुकला होता. त्यामुळे मला आज मुठल्या मारायची जाणीव तीव्रपणे झाली होती. काल स्टेशनवर यायच्या आधी हॉस्टेलजवळच्या बुकस्टॉलवर जाऊन मी 1-2 तसल्यावाल्या कादंबऱ्या विकत घेतल्या होत्या. बुकस्टॉलवाला चांगलाच माझ्या ओळखीचा झाला होता. तो माझ्यासाठी फक्कड शृंगारिक साहित्य आणून ठेवायचा. ती कादंबरी बॅगेतून बाहेर काढली आणि बिछाण्यावर येऊन मी पालथा झोपलो. सुरुवातीला मी जेव्हा हलवायचो तेव्हा पालथा झोपून गादीवर मी घासून पाणी काढायचो. परंतु व्हायचं काय की सगळी पॅन्ट ओली होऊन जायची. त्यानंतर मग मी एक उपाय शोधून काढला. बिछाण्यावर आडवं व्हायच्या आधी मी खिशातला रुमाल काढून खाली टाकायचो आणि मग घासत बसायचो आणि नंतर मी रुमाल धुवून टाकायचो. मात्र दुसऱ्या दिवशी आठवणीनं तुम्ही रुमाल व्यवस्थित पिळून मग कपड्यांमध्ये टाकायचो. या रुटीनची मला सवय होऊन गेली होती. त्या सवयीप्रमाणे मी माझं काम करायला सुरुवात केली आणि उशाशी एक कादंबरी ठेवली आणि मस्तपैकी वाचायला सुरुवात केली. कादंबरीचा विषय एक तरुण मुलगा आणि वयस्कर स्त्री यांच्यातील शृंगाराचा होता. कादंबरी तशी फारशी मोठी नव्हतीच, शृंगार कथा होती फक्त. या पात्रांच्या अवयवांची वर्णन अगदी खुल्लम-खुल्ला होती. तरुण नायकाला वयस्कर स्त्रीबद्दल वाटणारं जे आकर्षण होतं ते त्या नायकाला प्रोत्साहन देत होतं आणि मग हे सगळं मला एकदम एक्साईट करून गेलं. पहिल्या 10 पानातच मी पाणी उडवलं, परंतु माझं समाधान झालं नाही. पुन्हा 15-20 मिनिटानं तो जागा झाला. तो तरुण त्या स्त्रीला कसा उपभोगतोय हे वाचताना मी पुन्हा जागा झालो आणि पुन्हा एकदा मी पाणी उडवलं. आज रुमाल जास्तच ओला झाला होता. झोपायच्या आधी मग मी बाथरूममध्ये जाऊन तो पिळून काढला आणि पुन्हा एकदा बॅगेमध्ये लपवून ठेवला. आता मला मस्तपैकी झोप आली होती. बिछाण्यावर पडल्या पडल्या माझा डोळा लागला. मात्र मला झोपायच्या आधी सुद्धा माझ्या डोळ्यासमोर सगळं तेच दिसत होतं, सगळं तेच आठवत होतं जे मी त्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं आणि जे मी आत्ता वाचलं होतं ते. तर मग मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल हे पाहणं जास्तच इंटरेस्टिंग आहे. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.